नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आपल्या उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून दोनच गोष्टीकडे पाहते। एक, उरणमध्ये मागच्या 8 वर्षांमध्ये काही विकास झालेला नाही। रस्ते, पाणी, वीज, गटार याकडे अजिबात लक्ष नव्हतं राज्यकर्त्यांचं। 2, ज्या शोभा शाह म्हणून उमेदवार आहेत त्या राजकारणात, समाजकारणामध्ये सक्रिय नसताना उगाच कुठेतरी आरक्षण लागलंय म्हणून उभं राहायचं आणि त्या ठिकाणी आपण रबर स्टॅम्प म्हणून काम करायचं। त्यांचे मिस्टर जे कौशिक शाह होते त्यांनी मागच्या काळामध्ये सुद्धा मागच्या नगराध्यक्ष यांना काम करू दिलं नाही, तसेच नगरसेवकांना सुद्धा काम करू दिलं नाही। आता जर स्वतः ते जर त्यांची मिसेस बसणार असेल आणि त्यांना जर राजकारणाचा किंवा कामाचा अनुभव नसेल तर त्या कामातून लोकांचा फायदा होणार नाही। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। या ठिकाणी मी बघाल रोज उठून लोकांच्या सेवेसाठी तत्पर असते। आपण बघाल रात्री 12ला 1ला फोन आला तरी मी त्याच्यासाठी हजर असते। त्यामुळे लोकांनी आम्हाला जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यावं। तुतारीमध्ये चिन्ह आहे हेच आम्हाला सांगतो आणि माझ्या उमेदवाराचे चिन्ह हाताचा पंजा आणि मशाल आहे। जिथे जिथे हे सगळं दिसेल त्या ठिकाणी त्यांनी मतदान द्यायला पाहिजे। तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही उरणच्या विकासासाठी कुठच्या गोष्टीला प्राधान्य द्याल? त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या असेल, कचऱ्याची समस्या असेल, लोकांना बघा रस्ते नाहीत, MIDCचं बिल थकलेलं आहे आणि भ्रष्टाचार सगळ्यात मोठ्या प्रमाणात झालेला आहे। उरणमध्ये ज्या ज्या नागरिक सुविधा हव्या आहेत त्या नागरिक सुविधा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे? महाविकास आघाडीचे सगळेच नेते माझे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी मी निवडणूक लढत आहे। मला कोणत्याही पद्धतीने मला स्वतःवर कसलाही बर्डन नाही। सगळा भार त्यांनी घेतलेला आहे। मला फक्त प्रचार कर एवढंच सांगितलं आहे। धन्यवाद मॅडम।